नृसिंहवाडीत अनैतिक व्यापाऱ्याच्या अड्ड्यावर छापा, दोघांना अटक, पीडित तरुणीची सुटका, 42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या नृसिंहवाडी येथील यात्री निवासावर जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत यात्री निवास मालकासह एका एजंटला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या एका पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका करून तिची सुरक्षिततेसाठी महिला सुधारगृहात रवानगी केली. पोलीस अधीक्षक निलोत्पल व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जयसिंगपूर उपविभागीय कार्यालय व निर्भया पथकातील पोलिसांनी मधुसूदन यात्री निवास येथे काही काळ गोपनीय पाळत ठेवली. त्यानंतर पंटर पाठवून खात्री केल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईत यात्री निवास मालक प्रसाद मधुकर शेंडगे वय 32 राहणार नृसिंहवाडी आणि एजंट कुमार रामचंद्र देसाई वय 28 राहणार खंडोबाची वाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 5,500 रुपये रोख, 2 मोबाईल, हँडसेट आणि मोटरसायकल असा एकूण 42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल हंकारे, बांडे, सोनुले, पठाण, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तसेच निर्भया पथकातील महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे सहभागी झाले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.